तर नमस्कार सगळ्यांना. चला आज माझा छोटासा मिनी ब्लॉग आहे. तर सकाळ सकाळी आमच्या घरी ना चहा आणि चपाती लागते. तर तनिषला चहा नको होता, त्यामुळे त्याला वरण आणि चपाती दिलेली. त्याच्याबरोबरच मी स्वयंपाकाला लागलेली. ते सकाळच्या टायमाचा स्वयंपाक ना म्हणजे भाकरी वगैरे माझ्याकडे असतात. सगळं स्वयंपाक करून घेतला आणि त्याच्यानंतर राशनचं गहू आणलेलं होतं ते एक आम्हाला साफ करायचं होतं. त्या गव्हामध्ये ना इतकी घाण होती ना, जवळजवळ 1 किलोमध्ये पावशेरभर तरी घाण निघत असेल. अर्धच गहू नीट केलं आणि त्याच्यानंतर मग भरपूर असं कंटाळा आलं, भरपूर वेळ बसलेलं, म्हणून म्हटलं चला आता उद्याच्याला करूया. त्याच्यानंतर इथं मांजर पाळलेलं होतं ना, तितकं म्हणजे मला लावत होतं ना, अंगाभोवती इतकं छान खेळत होतं. त्याच्यानंतर मग तनिषला आंबा खायचा होता म्हणून त्याला आंबा तोडून दिला. संध्याकाळच्या वेळेला ना आम्ही शेतामध्ये गेलेले, तर मस्त असं फूल वगैरे लागलेलं होतं, ते तोडून घेतलं आणि इतकं वातावरण छान असतं ना संध्याकाळच्या वेळी. तर ही पोरं तिघंजण एक ना ट्रेन बघायला म्हणजे आमच्या शेताच्या साईडनंच एक ना रेल्वे पटरी जाते, तर तिथून ट्रेन चाललेली होती. तर इतकं पळत पळत ती ट्रेन बघायला गेलेलं ना, जणू काय पहिल्यांदाच बघत होती. त्यांना मग बोलावलं इकडं, कारण शेतामधूनच रस्ता जातो तिथं चाललेली होती. तर पोरांना इतका आनंद झालेला ते ट्रेन बघून ना. त्याच्यानंतर मग आमच्या द्राक्षाच्या बागेत आलेले होते. तर थोडंसं एक नाही शेंड मारायचं म्हणतात, आपणाला तर काही येत नाही जास्त, पण ते पोरं वगैरे करत होती, त्यामुळे म्हटलं चला आपण पण शिकून घेऊया. अजिबात पाऊस नाही, एकदा दोनदा पाऊस पडला, त्याच्यानंतर अजिबात कसलाच पाऊस पडत नाही. त्यामुळे एक शेती वगैरे तसेच पडलेलं, म्हणजे पेरण्या वगैरे केल्याच नव्हत्या. त्याच्यानंतर मग सगळीजण बागेमध्ये आलो. तर बागेमध्ये ना शेंडा मारायचं होतं. तर ही छोटी छोटी जे झाडाला द्राक्षाच्या खाली अशी फुटलेली असते ना, ते सगळी काढावी लागते. त्याच्यानंतर घरी आल्यानंतर छान असं तनिषने देवपूजा केली आणि पिझ्झा आणला होता. तर ह्या चौघांचं मस्त असं एक नाही एन्जॉय करायचं काम चालू होतं. ह्या चौघांनी पिझ्झा खाल्ला आणि त्याच्यानंतर मग एकने संध्याकाळच्या वेळेला मस्त असं छोलेची भाजी बनवली होती. सगळ्यांनी मग मस्त गप्पा मारत जेवण वगैरे करून घेतले. चला तर मग आजचा व्हिडिओ इथे संपवते. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.